आपल्याबरोबर संतोष धोत्रे सर आहेत. सर, आज महाराष्ट्रामधून अनेक जिल्ह्यातून तालुक्यातून तसेच जिकडे तिकडे आपण पाहिलं की परभणी येथे झालेल्या घटनेबाबत संपूर्ण बहुजन समाज पेटून उठलेला आहे. अनेक ठिकाणी निषेध मोर्चे सुरू होत आहेत. संबंधित तहसीलदारांना निवेदन देत आहेत. आज दापोलीमध्ये सुद्धा याचा निषेध मोर्चा काढण्यात आला. परभणी येथे आपलाच एक भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करून तेथील एका पोलिसांनी त्यांना बेदम मारून ते आपल्यातून निघून गेले. तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की आंबेडकर नाव घेणे फॅशन झाले आहे. त्याऐवजी तुम्ही भगवानचे नाव घेतलं तर 7 जन्म तुम्हाला स्वर्गप्राप्ती होईल. काय सांगा? काय आहे की अमित शहांच्या जे पोटात होतं ते ओटामध्ये आलेलं आहे. कारण जी व्यवस्था आहे ही सध्या मनुवादी विचारसरणीच्या लोकांमध्ये आहे आणि त्यांचं चातुर्वर्ण्य व्यवस्थेला हा मानणारा वर्ग आहे. परंतु बाबासाहेबांचं संविधान हे केवळ कुठल्या एका जातीपुरतं एका धर्मापुरतं मर्यादित नाही, तर ते संपूर्ण भारताच्या नागरिकांचं रक्षण करण्यासाठी हे संविधान आहे. आणि हेच संविधान ज्या वंचित घटक आहे त्या घटकाच्या संरक्षणार्थ असतो. मग तो परभणीचा विषय असू दे किंवा संसदेचा विषय असू दे. परभणीमध्ये अशाच पद्धतीचा जो उद्रेक झाला, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाची प्रतिकृती होती तिची नासधूस एका अज्ञात व्यक्तीने केली आणि ही करत असताना तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना पकडून त्या पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे परभणीसारख्या एका विभागामध्ये हा संवेदनशील विषय पेटला गेला. त्याच वेळेला जर पोलिसांनी तशी खबरदारी घेतली असती तर अशा पद्धतीचा उद्रेक झाला नसता. आणि अशा उद्रेकामध्ये एक आमचा भीम अनुयायी जो बाबासाहेबांचा खरा रक्षण करता, ज्या संविधानाचं रक्षण करता, ज्यांना बाबासाहेबांनी अधिकार दिले, त्या अधिकाराचा जो काही संविधान आहे ते संविधान वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होता. आणि अशा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी मारलं, अक्षरशः बॉम्बिंग ऑपरेशन केलं. जसं की काही ते गुन्हेगार आहे अशा पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती हल्ला केला पोलीस यंत्रणेने. आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्यांचा जाहीर निषेध करतोय. या दापोलीसारख्या ठिकाणी तशा पद्धतीनं भारतीय बौद्ध महासभा असेल, सेवा संघ असेल, पंचायत समिती असेल, अशा सर्व विविध क्षेत्रातल्या लोकांनी एकत्रित येऊन मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे प्रीतमजी रुके, अनिलजी जाधव, आमचे संजयजी तांबे आणि आमचे नरेशजी जाधव अशा विविध संघटनेमध्ये काम करणाऱ्या पक्ष गट हे बाजूला ठेवून समाजाचं ऐक्य, समाज कशा पद्धतीनं एकत्रित येईल याचा सारासार विचारमंथन करून या मोर्चाचं आयोजन केलं आणि अमित शहा आणि त्या पोलीस यंत्रणेचा निषेध केला. दुसरी गोष्ट, अमित शहा यांनी जो काही बाबासाहेबांचा एकेरी उल्लेख केला, आज अमित शहा ज्या याच्यातून येतात म्हणजे ज्या वर्गातून येतात तो वर्ग त्यांना ही जी ची खुर्ची मिळालेली आहे गृहमंत्र्याची, ती खुर्चीसुद्धा भारतीय संविधानाने त्यांना दिलेली आहे. जर भारतीय संविधान नसतं तर मला वाटतं अमित शहा गुजरातमध्ये कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये जेलमध्ये पडले असते, सडक राहिले असते. आणि अशा अमित शहाकडून जी अपेक्षा ती आपण काय करणार, अशा माथे फिरून अमित शहाने ज्या बाबासाहेबांच्या बद्दल जे वक्तव्य केलं त्याच्यानी केवळ आंबेडकरी समाज नव्हे तर संपूर्ण भारतातली जनता ही दुःखी झालेली आहे. कारण देवाला तर आपण पाहिलेलं नाही, या काल्पनिक जो भाग आहे त्याला कुणीही कुठल्याही भारतीयांनी पाहिलेलं नाही, परंतु त्यांची श्रद्धा असते त्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक माणसाला त्यांच्या श्रद्धेवरती विश्वास ठेवण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांचे पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि म्हणून अमित शहा सारखे बदमाश माणसं बाबासाहेबांना देवापेक्षा कमी लेखण्याचा जो केविळवाना प्रयत्न केला तो संपूर्ण संसदेने, या महाराष्ट्र शासनाने, तिथल्या आमदाराने, खासदाराने हाणून पाडला आणि सर्व स्तरातून त्यांचा निषेध या ठिकाणी नोंदवला गेला. आम्ही देखील त्याचाच एक भाग म्हणून दापोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीने, मग तो व्यापारी वर्ग असेल,
तो बहुजन वर्ग असेल, तो आंबेडकरी वर्ग असेल, या सर्व लोकांनी एकत्रित येऊन मग त्याच्यामध्ये मला वाटतं राष्ट्रवादीच्या त्या मॅडम ज्या होत्या बोत्रे मॅडम नगरसेविका, विविध कुणबी समाजाचे, असे अनेक संघटनाचे जे लोक तिथे एकत्रित येऊन हा निषेध या ठिकाणी संपूर्ण तिन्ही संघटनांच्या माध्यमातून तिथे मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पडला. आणि आम्ही तशी मागणी केलेली आहे निवेदनाच्या माध्यमातून की अमित शहाने ताबडतोब, त्यांना कुठलाही त्या पदावरती राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यांनी तो ताबडतोब आपला पदाचा राजीनामा द्यावा, भारतवासियांची माफी मागावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे, जो पोलीस यंत्रणेने त्यांच्यावरती हल्ला केला आहे, त्यांना मारलेला आहे, त्यांचा खून केलेला आहे, अशा खुनी तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावरती कठोरात कठोर, म्हणजे मग फाशीची शिक्षा असेल ती फाशीची शिक्षा व्हावी अशी संपूर्ण आंबेडकरी कडून मागणी आहे. आणि त्या पद्धतीने आम्ही तशा पद्धतीचा निषेध नोंदवलेला आहे.